धायगुडे असतील, महेश घरगुडे असतील, स्वतः मी विष्णू कुराडे आणि काल परवाचा पवन करवर आणि त्यानंतर वडीगोद्रीचं आंदोलन ज्यांच्यामुळे झालं ते म्हणजे दीपक बोराडे आणि बळीराम तात्या खटके, हे सर्व धनगर समाजातले आहेत. मग या सर्वांची आतापर्यंत भेट सुद्धा गंगाधर नाना काळकुटे असतील किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील यांच्यासोबत भेट झालेली नाही. फक्त पवन करवर एकटा जरांगे दादा यांना भेटलेले होते. त्यामुळे त्यांचा जो आरोप आहे तो पूर्णपणे खोटा आहे आणि त्यांना जर वाटत असेल की हा आरोप खरा आहे तर त्यांनी सुद्धा खंडोबाच्या मंदिरामध्ये यावं. मीही खंडोबाची शपथ घेतो आणि माझ्यासोबत जे पवन करवर असतील, अनेक जण असतील, तेही शपथ घेतील आणि तिथं खरं खोटं काय आहे ते कळेल सर्व महाराष्ट्राला की कुणी कुणाकडून पैसे घेतलेले आहेत. आता हाके सरांचं जर आम्ही काढत बसलो तर तुम्हीच म्हणता आम्ही जुने सहकारी आहे, म्हणजे आमचं त्यांना आणि त्यांचं आम्हाला सर्व एकमेकाला माहीत आहे. पण या महाराष्ट्रापुढं कुठलाही वाद किंवा त्यांच्या काही उणे धुणे आम्हाला काढायचे नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत. असं काय केलेलं आहे जे तुम्हाला काढायचं नाही? बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या की या महाराष्ट्राला किंवा एक समाजाचा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे, मी ओबीसी नेता म्हणून कधी बघितले नाही, पण ज्या जातीत जन्म झालेला आहे त्या जातीचे असल्यामुळे आम्ही टीका करत नाही. पण जर त्यांनी वेळोवेळी माझे सहकारी पवन करवर असतील, विलासजी असतील गडदे किंवा अनेक जे माझे सहकारी यांच्यावर जर सातत्यानं ते टीका करत राहिले तर नक्कीच त्यांच्या काही रेकॉर्डिंग असतील. जसं की त्यांनी सांगितलं की गंगाधर काळकुटेकडून ते 30,000 रुपये काहीतरी असं आरोप केला आहे. तर याच गंगाधर नाना काळकुटेसोबत व्हिडिओ कॉलवर ते बोलले का नाही त्यांनी खंडोबाची शपथ घेऊन सांगावं. त्यावेळेस ते स्वतः म्हटले होते की नाना मला थोडं पदरात घ्या, तुम्ही काही दिवस सांभाळून घ्या. एक दिवस मनोजदादा जरांगे पाटील यांचा मी फोटो माझ्या घरामध्ये नक्कीच लावणार. हे जर त्यांचे शब्द नसतील तर त्यांनी खंडोबाची शपथ घ्यावी. फार मोठं गौप्यस्फोट करतायत. हा कधीची घटना आहे आणि कशा संदर्भात झाली होती? ही घटना सांगतो, ज्यावेळेस त्यांनी अजितदादा पवार स्वर्गीय आता आपल्यात नाही येतं, अजितदादावर ज्यावेळेस त्यांनी टीका केली होती पवार साहेबावरती आणि टीका केल्याच्या नंतर या महाराष्ट्रामधून अनेकांनी लक्ष्मण हाके यांना विरोध केला होता. पण या महाराष्ट्रातून फक्त आम्ही पुढाकार घेऊन यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं त्यांची साथ दिली. पत्रकार परिषद घेऊन आम्ही हाके सरांची बाजू मांडली आणि जे अमोल मिटकरी आहेत आमदार, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती सुद्धा आम्ही बोललो की अमोल मिटकरीची आम्ही गाडी फोडू. आणि हा सर्व प्रकार झाल्याच्या नंतर लक्ष्मण हाके यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं. त्यावेळेस माझ्यासोबत विठ्ठल कदम जे की मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत हेही माझ्यासोबत होते. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हाके सर त्यावेळेस अस्वस्थ होते, घाबरलेले होते की सगळीकडून टीका होत आणि कुणीही साथ देत नाही आहे. त्यावेळेस त्यांना म्हटलं की या महाराष्ट्रात पॉवर हाऊस जर कुणी असेल तर जरांगे पाटील, तुम्ही एकदा त्यांची भेट घ्या, हा ओबीसी विषय बाजूला राहू द्या, समाजासाठी लढा. तर त्यांनी सांगितलं एक फोन लावून द्या तुम्ही. म्हटलं आता ते डायरेक्ट तर बोलणार नाहीत पण गंगाधर नानासोबत तुमचं मी बोलणं करून देतो. त्यावेळेस त्या ठिकाणून मी व्हिडिओ कॉल करून गंगाधर नानाचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं. त्यावेळेसचे त्यांचे शब्द आहेत की नाना मला काही दिवस फक्त पदरात घ्या, इथून पुढे मी नक्की